कन्नड 2000 बॅचचा सिल्वर ज्युबली स्नेह संमेलन सोहळा साजरा। 25 वर्षांनी एकत्र येत जुन्या आठवणींना उजाळा, शिक्षकांचा भावनिक सत्कार। स्थानिक बळीराम दखणे विकास हायस्कूल येथील 2000 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा सिल्वर ज्युबली स्नेह संमेलन सोहळा मोठ्या उत्साहात आणि भावनिक वातावरणात पार पडला। तब्बल 25 वर्षांनी एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत अविस्मरणीय क्षण अनुभवले। कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रारंभी माजी विद्यार्थ्यांचे फुलांचा वर्षाव करून स्वागत करण्यात आले। महापुरुषांच्या प्रतिमेंना पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली। राष्ट्रगीताने कार्यक्रमाला औपचारिक प्रारंभ करण्यात आला। यानंतर उपस्थित शिक्षकांना व्यासपीठावर आमंत्रित करून विद्यार्थ्यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। यामध्ये माजी मुख्याध्यापक मंडपे, नारायण मालवीय, नारनवरे, चंद्रकुमार चौकसे, ज्ञानप्रकाश यादव, ठमके, चौकसे तसेच गजबिये खर्चे माजी उपमुख्याध्यापक, किशोर संघई, फरसोले, सायरे यांचा समावेश होता। तसेच विद्यमान शिक्षकांमध्ये मुख्याध्यापक सचिन अल्हडवार, पर्यवेक्षक पशिने, माधव काठोके, शारीरिक शिक्षक अमित थटरे, विलास उईके, कांबडे तसेच बुरे, श्याम मेंढे, भोंगाडे, घोडमारे, भरडे यांचा विद्यार्थ्यांच्या वतीने सन्मान करण्यात आला। कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांनी आपला परिचय देत सध्याच्या नोकरी, व्यवसाय व आयुष्यातील प्रवास सांगितला। शाळेने दिलेल्या शिक्षणामुळेच आम्ही विविध क्षेत्रात यशस्वी झालो अशा भावना व्यक्त करत शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली। शिक्षकांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक करत मार्गदर्शन केले। मनोरंजनात्मक खेळ, सुगम संगीत, वृक्षारोपण यासारख्या उपक्रमांनी कार्यक्रम अधिक रंगतदार झाला। माजी विद्यार्थ्यांनी शाळेला आवश्यक साहित्य भेट म्हणून दिले। कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले। स्नेहभोजनाचा आस्वाद घेताना अनेक विद्यार्थी भावुक झाले। 25 वर्षांनंतर भेट झाल्याने निरोप घेतला। अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटले। कार्यक्रमाचं संचालन सचिन लहुरे यांनी केलं तर आभार प्रदर्शन किशोर घोटे यांनी मानले। सुमारे 80 माजी विद्यार्थी कुटुंबासह उपस्थित होते। हा सोहळा आमच्यासाठी अविस्मरणीय ठरला असून पुढील वर्षी याहून भव्य कार्यक्रम घेऊ असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला। सिटी इंडिया न्यूज साठी शहर प्रतिनिधी मनीषा मेश्राम कन्हान।